नमस्कार. नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत शाळा आणि सर्व्हेअर युजर मोबाईलवर कसे तयार करायचे हे आपण पाहूयात. सर्व केंद्रप्रमुख आणि केंद्र संचालक यांना BO लॉगिनवरून टेक्स्ट मेसेजच्याद्वारे युजर ID आणि पासवर्ड मिळालेले आहेत. ते युजर ID पासवर्ड मिळालेल्या मेसेजवर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपणासमोर ओपन होईल. या स्क्रीनमधील उजव्या हाताला असणाऱ्या 3 रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन अशी दिसेल. यातील लॉगिन या बटनावर आपण क्लिक करायचे आणि लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं लॉगिन पेज आपणासमोर ओपन होईल. यामध्ये मेसेजमध्ये आलेला युजर ID पासवर्ड भरून आपण लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची पहिली स्क्रीन दिसेल. यामध्ये वरच्या बाजूला आपलं नाव दिसेल. तिथून आपण आपला पासवर्ड चेंज करू शकतो किंवा लॉग आउट होऊ शकतो आणि नारिंगी बटनावर ॲड युजर असं लिहिलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शाळा युजर क्रिएट करता येतील. त्यामध्ये प्रथमतः शाळा युजर जे आहेत त्या मुख्याध्यापकांचं नाव, त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक, नंतर त्यांचा मेल ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर डेझिग्नेशन या टॅबमध्ये मुख्याध्यापक किंवा टीचर जे काय आहे ते डाऊन एरोनं सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली युजर प्रकार पाहायला मिळेल. याच्यामध्ये स्कूल युजरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची माहिती आपल्याला ओपन होईल. त्या माहितीमध्ये आपल्याला शाळेचा UDIS नंबर भरायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली तिथलं राज्य, जिल्हा, तिथला ब्लॉक असेल, तुमचं केंद्र असेल, हे आपल्याला आपोआप आलेलं दिसेल. आणि त्यानंतर ग्रामपंचायत आपल्याला निवडायची आहे आणि त्याच्याखाली असणारी शाळा ही आपण डाऊन एरोनं सिलेक्ट करायची आणि यानंतर आपण सेव्ह बटनावर क्लिक करायचे. ही सर्व माहिती सेव्ह केल्यानंतर आपल्या लॉगिनला ते स्कूल युजर आपल्याला दिसेल. अशा प्रकारचे जेवढे आपण स्कूल युजर तयार करू ते आपल्याला आपल्या लॉगिनला दिसतील. हे आपण आलेल्या लिंकवर क्लिक करून केलं. आपल्या मोबाईलमध्ये आपण उल्हास ॲप डाउनलोड करून सुद्धा ही सगळी प्रोसेस आपण करू शकतो. प्ले स्टोअरला अशा प्रकारे आपल्याला हे ॲप उपलब्ध आहे. तिथून डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते सुरू केल्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन, त्यानंतर त्याच्या पुढचा टॅब आहे टीचिंग अँड लर्निंग. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा लॉगिन पेज ओपन करता येतं. लॉगिन पेज ओपन केल्यानंतर आपण जशा प्रकारे सुरुवातीला माहिती भरली तशाच प्रकारे इथूनही आपण युजर तयार करू शकतो. सर्वांनी माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद.